नमस्कार. सखी संवाद विथ मीनाक्षी या आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण सकारात्मकता म्हणजेच पॉझिटिव्हिटी बद्दल संवाद साधणार आहोत. पॉझिटिव्हिटीची सुरुवात सकाळी उठल्यापासून व्हायला हवी. तेही कृतज्ञतेने, की आजचा दिवस, आजचा सूर्योदय मला पाहायला मिळाला यासाठी मी निसर्गाची आणि माझ्या देवाची खूप खूप आभारी आहे. सकाळी उठल्यावर फोन पाहण्याआधी एक क्षण स्वतःला विचारा, आज माझ्या आयुष्यात असं काय आहे, ज्यासाठी मी आभारी आहे? श्वास चालू आहे, डोळे पाहू शकतात, हे सुद्धा खूप आहे. हा स्वतःला विश्वास द्या. आपण सगळ्यात जास्त वाईट कोणाशी बोलतो माहितीये? स्वतःशी. माझ्याकडूनच काहीच होत नाही, मी पुरेसी नाही. आजपासून हे बदला. स्वतःशी बोला जसं तुम्ही तुमच्या जवळच्या माणसाशी बोलता. प्रत्येक विचार खराच असतो असं नाही. काही विचार फक्त भीती असते. काही विचार जखमेची आठवण असते. आपण अनेकदा म्हणतो, मी पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करतो, पण परिस्थितीच तशी नाही. खरं सांगू, सकारात्मक विचार म्हणजे नेहमी हसत राहणं नाही. सकारात्मक विचार म्हणजे दुःख असतानाही स्वतःला सांभाळणं आहे. भूतकाळात न अडकता, भविष्याची चिंता न करता आपल्याला प्रेझेंटमध्ये जगता आलं पाहिजे. म्हणजेच वर्तमान काळात आत्ताचा जो क्षण आहे तो माझा आहे, असं हक्कानं म्हणत आपण तो प्रत्येक क्षण आनंदानं जगलं पाहिजे. ही आहे खरी सकारात्मकता. आत्ताची सध्याची स्थिती पाहता सोशल मीडिया हा एक भयानक घटक आहे जो आपल्या आयुष्यावरती परिणाम करतो. ते म्हणजेच आपण त्यामध्ये असं अडकून पडतो, की आपलं कंपॅरिझन नकळत त्यामध्ये करत राहतो, की जे तात्पुरतं जे झगमगाट त्यामध्ये दाखवलेला असतो, त्यामध्ये आपण हुरळून जातो आणि हे विसरतो, की प्रत्यक्षात तसं काहीच नसतं. तो एक क्षणिक अनुभव असतो आपला. पण जे स्टार्स असतात त्यामध्ये, त्यांचं प्रत्यक्षातलं जीवन वेगळं असतं आणि त्या किंवा सोशल मीडियावरचं आयुष्य वेगळं असतं. म्हणून त्यांच्याशी कंपॅरिझन न करता रिॲलिटी स्वीकारून आपण आपलं आयुष्य जगलं पाहिजे. ना की इतरांशी कंपॅरिझन करून. तुलना करून सकारात्मकता कधीही निर्माण होत नाही स्वतःमध्ये. तर स्वतःला आहे त्या परिस्थितीमध्ये स्वीकारून आपण जगत राहणं आपल्या पद्धतीने, आपल्या परिस्थितीनुसार, आपल्या सिच्युएशननुसार जसं आपल्याला हवं आहे तसं आपण जगायला हवं. हीच आहे सकारात्मकतेची खरी सुरुवात. सकारात्मकतेची सुरुवात करताना आपलं शरीर आणि मन यांची काळजी घेणं खूपच आवश्यक आहे. म्हणजेच मनामध्ये चांगले विचार ठेवणं, चांगला दृष्टिकोन ठेवणं जीवनाविषयीचा आणि थकलेलं मन असेल, तर त्या मनाला रिफ्रेश कसं करायचं, उत्साही कसं बनवायचं, याविषयीचा विचार करणं आणि तशी कृती करणंही महत्त्वाचं आहे. म्हणजेच काही वेळेला आपण थकून जातो. प्रत्येक विचार आपल्याला घरी हे करायचं आहे, ते करायचं आहे, हे करायचं राहून गेलं. या सगळ्या विचारांमध्ये मन थकून जातं. जसं आपण झाड जर सुकत असेल, तर त्याला पाणी देणं गरजेचं आहे असं समजतो लगेच. तसं मनाचंही आहे. थकलेलं मन कधीही पॉझिटिव्ह राहू शकत नाही. त्यासाठी पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. पुरेसं पाणी पिणं गरजेचं आहे आणि मनाला थोडंसं निवांत वाटण्यासाठी थोडं चालणंही गरजेचं आहे. त्यामुळे थकलेलं मन हे शांत होतं आणि रिलॅक्स फील करतं. स्वतःची काळजी घेणं किंवा स्वतःच्या मनाची काळजी घेणं हा स्वार्थ नाही, तर ती गरज आहे. सकारात्मकतेच्या दृष्टीनं जर विचार करायचं झालं, तर कधी-कधी आपल्या भावना दुखावल्या जातात. तेव्हा निगेटिव्ह थॉट्स येणं साहजिकच आहे. म्हणूनच जेव्हा आपण दुखावलं जातो, तेव्हा आपल्या भावना मनात दाबून ठेवू नका. रडावंसं वाटलं तर रडा. कारण रडण्यानं मन हलकं होतं आणि पुन्हा नव्यानं आपण चांगल्या विचारांची रुजवण आपल्या मनामध्ये करू शकतो. मन दुखावलं असेल तर ते स्वीकारा. स्वतःला हा विश्वास द्या, की तुम्ही कमजोर नाही आहात. जे घडतंय त्यामध्ये तुम्ही मजबूत बनत आहात. या विश्वासामुळे आपण स्ट्रॉंग बनतो. दिवसातून एक चांगली सवय स्वतःला जडवा, ज्यामुळे तुमचं मन हलकं होईल आणि तुम्ही स्वतःशी संवाद साधू शकता. म्हणजेच स्वतःला छोट्या-छोट्या चांगल्या सवयींपासून सुरू करा. काहींना वाचायला आवडत असेल तर वाचन करा. काहींना
प्रार्थना करायला आवडत असेल, तर एक क्षण शांत राहून तुम्ही प्रार्थना करू शकता. काहींना म्युझिक ऐकायला आवडत असेल, तर म्युझिक ऐका. पण काही क्षण स्वतःसाठी रिलॅक्स फील करण्यासाठी काढा. ज्यामुळे तुमचं मन शांत होईल आणि तणावमुक्त असं आयुष्य निर्माण होईल. कोणाशी तरी मन मोकळं करा. मन मोकळं केल्यानं मन हलकं होतं आणि असं जरी नाही झालं, तरी एका डायरीमध्ये लिहायला सुरू करा. तुम्हाला काय वाटतं आणि तुमच्या भविष्याविषयी तुम्हाला काय बनायचं आहे, काय करायचं आहे ते तुम्ही लिहू शकता. असं केल्यानं आपलं मन नेहमी फ्रेश राहतं. दुःख दाबलं तर वाढतं आणि शेअर केलं तर ते कमी होत असतं. म्हणूनच तुमचं दुःख किंवा तुमच्या भावना चांगल्या व्यक्तींजवळ व्यक्त करा. जे तुम्हाला रिस्पेक्ट करतात, तुमचं ऐकून घेतात आणि तुम्हाला सपोर्ट करतात अशांजवळ. नाहीतर मग डायरी हा उत्तम पर्याय आहे. तुम्हाला जर बोलायची सवय नसेल जास्त, स्वतःशीच तुम्ही जास्त बोलत असाल, तर मन मोकळं करण्याचं उत्तम साधन म्हणजे आपल्या जवळ असणारी डायरी. त्यामध्ये तुम्ही तुमचं मत, तुमचे विचार जे तुम्ही इतरांशी शेअर नाही करू शकत, ते त्यामध्ये तुम्ही लिहू शकता. यामुळे तुमचे विचारही जपले जातील आणि तुमचा आत्मविश्वासही वाढेल. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. म्हणजे जर चहा घेत असाल, तर त्याचा गोडवा अनुभवा. सूर्यास्त बघत असाल, तर तो क्षण अनुभवा. सूर्योदय पाहत असाल, तर तो सुंदर क्षण तोही अनुभवा आणि मनात साठवून ठेवा. ज्यामुळे मन प्रफुल्लित होऊन जाईल. हा विषय जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन-नवीन विषयांसोबत. धन्यवाद.